नमस्कार मित्रांनो. तर आता दुपारचे वाजलेले आहेत 3. आम्ही आलोय खत पांगवायला. बघा सॉइल चार्जरच्या 25 गुणी आणलेले आहेत. त्याचा डेपो लावून ठेवलाय. ते अख्ख्या 1.25 एकर रानाला आम्हाला पांगवायच्यात बेड पाडून ठेवलेत. आणि ते आता मध्ये मध्ये गुणी नेऊन टाकायचे आहेत. 1.25 सरीला 1 गुण टाकायची आहे. अशा पूर्ण रानाला आम्हाला आता गुणी पांगवायचे आहेत त्या. आणि दुसरं पण खत आहे मिक्स करायला. बघा ही पण बेसल डोस आहे. हा पण टाकायचा आहे सॉइल चार्जरचं खत पांगून झाल्यावरती. बघा अजून बरंच खत आहे. हेल्थ चार्जरच्या पिशव्या आहेत बऱ्याचशा. आणि ह्युमन गोल्डचं पण आहे एक मिक्स करायचं. त्यामध्ये सुपर सॉइल चार्जर आणि एक त्यात मिक्स करायचे. अजून सम्राटची गोणी, इकडे शक्तीची गोणी, या सगळ्या गोणी मिक्स करून पुन्हा या सॉइल चार्जरच्या गोणी पांगून झाल्यावरती पुन्हा त्या गोणी पांगवायच्यात. असा पूर्ण वावराला आम्हाला पांगवायचं आहे बघा. आणि आम्ही दोघांचे पांगवायला खत. बघा ट्रॅक्टरवरती गुणी टाकल्यात. ते आता तिकडे मधोमध नेऊन टाकायच्यात जेणेकरून पांगवायला सोप्या जातील. ते मातीवाणी भरपूर जड खत आहे. शेणखताच्या बरोबरीने त्याचा रिझल्ट आहे. त्यामुळे आता चालवलेले आहेत गुणी वावराच्या मधोमध टाकायच्यात. चाललेले आहेत आता गुणी टाकायला. बघा हे माझे मालक गेलेत गुणी टाकायला. किती लांब रनिंग आहे बघा रानाची. पूर्ण एवढ्या लांब वावरात आम्हाला गुणी पांगवायच्यात. पोटारून 9 सरायच्यात. आणि मग त्याच्यावरती नाळ्या पांगून मल्चिंग कागद आथरायचा आहे. शेतकरी होणं पण सोपं नाही. असं कष्ट करायला लागते. बघा एवढं खत टाकायचं आहे आम्हाला आज. नुसतं शेतकरी म्हणून नाही जमत. असं कष्ट करायला लागत आहे. टोमॅटोच्याच खाली वावरत आम्हाला आता खत पांगवायचंय. बघा सगळ्या वावरात गुणी पांगून झालेले आहेत. दिसते सफेद सफेद दिसते वावरांमध्ये. सगळी का गुणी पांगून ठेवल्यात. ट्रॅक्टर गेले तर आता लावायला. सऱ्यां मिळून 3-4 सऱ्यां मिळून गुणी टाकलेले आहे अंदासाव. खालच्या टोकाला मधी आणि इकडं वरच्या टोकाला अशा गुणी टाकलेले आहेत. आता आम्हाला खत पांगवायला चालू करायचं आहे. गोण फोडली आहे. बघा कसं काळं खत आहे. मातीवाणी काळं खत आहे. सेंद्रिय खत आहे. वास पण खूप घाण येतोय त्याचा. भरपूर जड खत आहे ते. वजन आहे त्या खताला भरपूर असं. आता ते आम्हाला पांगवाय चालू करायचं. अजून तिकडे गुणी राहिल्यात बघा. त्या गुणी पांगवायच्यात. या सगळ्या गुणी पांगून झाल्यावरती मग त्या राहिलेल्या गुणी पांगवायच्यात. आता याच भरपूर अशा गुणी. आता त्याच पांगवता पांगवता किती उशीर होतोय ते माहित नाही. चला घेतो पांगून. बघा चालू केलंय खत टाकायला. असं टाकायचंय सरीत खत बेडवरती आम्हाला. हो कुठपर्यंत संपत्ती बादली संपली. हा का पाऊन सरीला 1 बादली का? हा बाई एका गोनपटात 1 सरी ना अजून थोडं वर झालं पाहिजे फक्त. बाकी काय त्याच हा का काय अंदाज आहे. चला आता आम्ही केलंय खत टाकायला चालू. आता घेतो पांगून मग काय. आता 1 गोण फोडली. आता दुसरी फोडायची. काळा काळा खत आहे. अख्खा काळा हात झालं तर आमचं. 9 गुणी राहिलेले आहेत पांगवायच्या.
एका साईडच्या फक्त, बाकी सगळ्या पांगून झाल्यात. 1.25 तासात झाल्यात पांगून. या बाकीच्या राहिलेल्या गुणी गोळा करून आणून ठेवल्यात तिथं. आणि आता 9 गुणी राहिलेल्या आहे पांगवायच्या. आता आम्ही घेतो पांगून. आज लय दमलोय आता गोणी पांगून. खत टाकून खूप दमलोय आज आम्ही. तुम्ही दमले का हो? नाही नाही बरं नाही. हात लागला का दुखायला? आमच्या साहेबांचा लागलाय आता हात दुखायला. खत टाकून टाकून हे खत खूप जड आहे. शेणखतापेक्षा शेणखत तरी हलका असते, असं हे सेंद्रिय खत जड आहे. घेतो पांगून. आता वाजले संध्याकाळची 6. झालं आमचं एकदाचं खत टाकून. सऱ्यांवरती खत टाकलेलं दिसतंय. आता उद्या सकाळचं लवकर येऊन दुसरा डोस टाकायचा आहे, बेसळ डोस. ही खत उद्या टाकायच्यात आणि ह्या पण गुणी राहिलेले 3 गुणी टाकायच्यात आणि यामध्ये मिक्स करून हे खत बेसळ डोसला हे खत टाकायचे. सम्राटचं, शक्ती, ह्युमन गोल्ड. आता आम्ही चाललोय घरी. उद्या भेटू पुन्हा खत टाकताना. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आज खूप दमलोय आम्ही खत टाकून. हात बघा कसं काळं झालेत.